चला मॅच शोधून पाहायला मिळते आमदार चषक 2025 मधील अगदी आपण पाहता त्या ठिकाणी सी पोलला सुरुवात झाली आणि सी पोल मधील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे तुम्ही पाहताय कोंदुर्डे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते बारखेवाडी ब टीम। हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। ही मॅच फार महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी आणि महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीम अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी बलाढ्य आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं फाईट देत असताना पहिल्या बॉलवरती दत्ता खराडे टीमच्या कॅप्टनने मिळवली विकेट। पहिला फलंदाजीतून बाद झाला बारखेवाडी ब टीमचा आपण पाहता भूषण, जो मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झाला। अकाउंट देखील ओपन करू दिलं नाही दत्ता खराडेनं, पहिल्याच बॉलवरती आली विकेट। या मॅच साठी आमचे ऑफिशियल दोन्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हरेश कराले सर जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये, आणि स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहताय राजेंद्र भोईर सर, आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे, आमचे समालोचन बदल अगदी आपण पाहताय संदीपजी गायकवाड, आणि त्यानंतर MTC लाईव्ह ची संपूर्ण टीम। इथे व्हाईट बॉल आलाय, जास्तच्या बाहेर निघाला, टर्न प्राप्त केला। जे विकेट तुम्ही पाहता अगदी पाटा विकेट आहे, ज्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत ज्यांनी घेतली ते आमचे खुरमजी नजे आपण पाहताय। या विकेट बनवण्यामागे खऱ्या अर्थानं त्यांची भरपूर मेहनत आहे आणि ती पाटा विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजांना भरपूर मदत या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव फलकावरती आले, हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेनं, कव्हर मधून अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट होतीये। मुन्या टिबाले साहेब आणि त्यानंतर सलीम डोंगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यानंतर रमेशजी नजे साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आमदार चषक 2025 शादाबाई नजे पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता। इथे मात्र भावेश देशमुखने खऱ्या अर्थानं चुकी केली, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्यांच्या मागे झेल इथून ड्रॉप झाला, विकेट खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळाली असती करणची, परंतु ती विकेट मात्र इथे अगदी येता येता मात्र हा झेल इथे ड्रॉप झाला। एक धाव इथून कंप्लीट झाली। डॉट बॉल आहे, स्क्वेअर कट केला, फटका चांगला, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा बॉल सीमा पार, इथे आलाय चौकार, मिळतील 4 धावा। परंतु यावेळी पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स घेतला बॉलनं आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो। अक्षय सॅकिंग एंड वरती एक चौकार आला त्याच्या बॅट मधून, एक मिनिट सर ओव्हर समाप्त झाले, वाईट पकडून पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक वाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल धाव,
त्यानंतर एक दोन डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर चला जा एक व्हाईट बॉल होता, तो बाउन्सर होता, जास्त उचली घेतली होती, व्हाईट बॉल होता, एक धाव तिथे येईल आणि एकंदरीत 11 धाबा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो बाउन्सर होता, खऱ्या अर्थानं हाईट फॅक्टर होती त्या बॉलवरती, तो व्हाईट बॉल होता. मंगेशजी शिल्के यांच्याकडून अक्षयच्या षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज. डेड बॉल आहे का? ओके, हा डेड बॉल आहे, म्हणजे कोणती धाव किंवा कोणताही बॉल नसेल. एक बॉलचा खेळ बाकी या षटकातील आपण पाहताय. दत्ता खराडेचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 धाबा धावफलकावरती आहेत. 7 धाबा धावफलकावरती पहा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला, इनफिल्डला क्लिअर केला, डीप मध्ये बॉल चालला, आउटफील्ड थोडीशी खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला होत असताना पाहायला मिळतो. धाबा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बचावला गेला. बॉल खऱ्या अर्थानं पडल्यानंतर थोडासा मागे फिराला, त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. एक धाबेतून कंप्लीट झाली. एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 8 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दत्ता खराडेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 1 ओव्हरमध्ये धाबा आल्यात, 8 विकेट आली आहे. 5 षटकांची मॅच आहे. प्रत्येक ओव्हरसाठी टीम मीटिंग नाहीये, प्रत्येक ओव्हरसाठी टीम मीटिंग नाहीये, प्रत्येक बॉलसाठी टीम मीटिंग नाहीये. 3 षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक होईल आणि तासनंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी दिलं जाईल. त्यावेळी तुम्ही एक छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग करू शकता. ही काळजी घ्या दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत 5 षटकांसाठी. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं इथून कंप्लीट करायचे आहेत. जर तुमची 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल, याच्याकडे देखील लक्ष द्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी विकी आलाय. सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. सीपल मधील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत या मॅचची रंगतता विकी गोलंदाजीसाठी आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. विकी देखील फार चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारत असतो कोंदोडे टीम कडनं. तो सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
कमी गतीने टाकला होता. बाटच्या अगदी आपण पाहता स्टिकर वरती बॉल लागला आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी केली आहे. इथून विकेट येते. दुसरी विकेट मार्केबाडी ब टीमची. करणला इथून परतावं लागतं. बाद झालाय खऱ्या अर्थानं. करण या टीमला लीड करतोय आणि त्याची भूमिका लीडरची फार महत्वाची होती. अगदी आपण पाहताना बाटच्या स्टिकर वरती बॉल आदळला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बाटच्या स्टिकरला लागल्यानंतर बॉल अगदी आपण पाहता फक्त हवेमध्ये उंच उडाला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले आणि तो झेल त्या ठिकाणी कॅरी झाला. दुसरी विकेट आली आहे मार्केबाडी ब टीमची. आपण पाहता ती 11 या धावसंख्येवरती 9 या धावसंख्येवरती दुसरी विकेट आली आहे. इथे मोठा फटका. बंटी आल्या आल्या ठोकलाय बंटीनं खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. हा भव्य षटकार. दाबा धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात त्या 15. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं सौरभ आलाय चेंडू खाली. तान पकडली झेल. बंटीनं एक षटकार मारला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील हा मोठा फटका खेचायचा होता परंतु यावेळी एलिव्हेशनच मिळालं नाही. ताकद थोडीशी कमी पडली आणि मात्र इथे झेल देऊन बसला. बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वसीम बाई यांचं देखील आगमन झालंय. आत्ताच खऱ्या अर्थानं काश्मीर वरून आले थेट आपण पाहताय या स्पर्धेसाठी. जे आमचे शादाब बाय यांनी केलेलं आयोजन आपण पाहताय आणि त्यांच्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खास काश्मीर वरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. जितूजी कांबेरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000 पहिल्या बॉल वरती आलाय. नंदूच्या बाट मधून हा षटकार. नंदू याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे कॅश प्राइज आहे आणि त्यांनी पहिल्याच बॉल वरती हा भव्य षटकार ठोकला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 21 वरती. 2 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त आणि धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात त्या 21. डोंगरे खऱ्या अर्थानं आपण पाहताय बरेचशा स्पर्धा या मैदानावरती झाल्या परंतु ते अनुपस्थित होते परंतु खास शाबादबाई यांच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि 5 रात्री त्यांची उपस्थिती या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी कौतुक करूया. आभार त्यांचं व्यक्त करूया. आमचे सर्व मान्यवर शाकिब भाई आणि शानवाज भाई यांचं देखील आपण फरहान यांचे बंधू यांचं देखील 5 रात्रीमध्ये उपस्थिती या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तिसऱ्या ओव्हरमध्ये
जितू कांबेरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 3000. फटका फटका चांगलाय, पाठवलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकला अक्षयनं हा षटकार. तर मंदापूर ग्रुप ग्रामपंचायतचे भावी सरपंच रेहानजी पार्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर 7 माननीय आमदार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे ते रेहानजी पार्टे साहेब. ममदापूर ग्रामपंचायतचा कायापालट करण्यासाठी ज्यांनी सर्वप्रथम तयारी आणि खऱ्या अर्थाने चांगलं काम सुरू केलं आहे ते म्हणजे रेहानजी पार्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्या या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सत्तावीस धावा या धावफलकावरती आल्यात. या षटकाराच्या साह्यानं आपण पाहता इथे इथे फटका फसलाय. हारी क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केली आहे. साधा सरळ सोपा झेल होम डिलिव्हरी होती हातामध्ये, परंतु ती मात्र बीस केली आहे. आणि ती देखील आपण पाहताय कोणाची, तर ज्या अक्षयनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे बॅटिंग करत असताना, ज्यानं 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत, त्या अक्षयला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जीवदान मिळालं. अक्षयला जीवदान मिळालंय. आता स्ट्राईक वरती आपण पाहता या ठिकाणी नंदू, आणि नंदूसाठी खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितू कांबेरे यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल नंदूसाठी. इथून आपण पाहताय चांगला बॉल, अगदी हाईट फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळतो. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा कमी गतीनं बॅकअप ध्यान अगदी आपण पाहताय स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक हवं होता, व्हेरिएशन आणायची होती प्रतीकला, आणि त्यानं मात्र हा बॉल डॉट टाकला तो नंदूच्या विरोधामध्ये. ज्या नंदूसाठी खऱ्या अर्थानं कॅश प्राइज होतं षटकार हॅट्रिक साठी. 1 तर आला होता, त्यानंतर आता 2 मारायचे होते, परंतु अजूनही कॅश प्राइज त्याच्यासाठी कायम असणार आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक करायला सुरुवात केली आहे प्रतीकने देखील आपण पाहता. जरी त्याच्या विरोधामध्ये एक मोठा फटका आला असेल, परंतु त्यानंतर मात्र त्याचं कमबॅक आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 28 धावा धावफलकावरती. 4 बॉल आणि 28 धावा. मोहम्मदजी टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या आपलं सहर्ष स्वागत. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय षटकार. अब्दुल्ला बुबेरे आणि बुरानजी नजे यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. शादाबाई यांचे खऱ्या अर्थानं बंधूंचे सुपुत्र आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथून चांगला बॉल, शफल झाले होते, जागा बनवून खेळायचं होतं, परंतु ते डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉलनं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. ते अगदी आपण पाहताय तिसरं, आणि 3 षटकांमध्ये धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या एकूण या रणजी पार्टी या पण व्यासपीठावरती या. सातबाई नजे आपण हे व्यासपीठावरती यायचे.
यानंतर आपण तयार राहायचे. आपण पाहतो आपण पाहिलं गेले यानंतरची मॅच जय हनुमान पोशीर विपक्ष राणा प्रताप वेनगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणि त्याचनंतर नंदूसाठी दोस्ती ग्रुप यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. इथून धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या तब्बल 34 धाबा धावफलक्यावरती आल्यात. आमचे सन्माननीय आली नजे जे खऱ्या अर्थानं नेरलवरून या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चला आमच्या छोट्या मान्यवरांना विनंती आहे की आपण आता स्टेज खाली करा कारण की मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि मान्यवरांसाठी बसण्यासाठी व्यवस्था आपण करायचे. आपण या स्पर्धेचे आयोजक आहात. आपण व्यासपीठ खाली करा. इथून व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलना धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 धाबा धावफलकावरती. आणखीन एक इथून आपण पाहता व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मध्ये टीमचा कॅप्टन दत्ता खराडे गोलंदाजीसाठी आला आणि इथून मात्र त्याने 2 चेंडू अतिरिक्त मात्र फेकले. या दरम्यान देवेंद्र कुलकर्णी दादा ताते या त्याचबरोबर सागर मोरे कौस्तुभ टिल्लो या आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ॲक्च्युली विनायकजी बिडकर यांची मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित झालेत पण या आपण व्यासपीठावरती आपण मैदानावरती आलात. मैदानाची शोभा वाढवली आता व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरची शोभा वाढवा. चला जय हनुमान पोशीर संघाचा कॅप्टन राणा प्रताप वेनगाव संघाचा कॅप्टन आपण आयोजक खुरमची नजर लगेच संपर्क साधायचे. इथे आणखीन एक षटकार आलाय फलंदाज नंदूच्या बाट मधून आणि त्याच्यासाठी दोस्ती ग्रुप यांच्याकडून खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी धावफलक अगदी आपण पाहता या षटकारानं जाऊन पोहोचलाय ते 43 आणि जितू कांबेरे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मार्केवाडी संघ प्लेयर आपण वरती बसून घ्या त्याला आणि जे एक्स्ट्रा आहेत त्यांना उठवा. तिथून एक्स्ट्रा जे आहे ते उठवा. पहिली वॉर्निंग आहे त्यानंतर पेनल्टी असेल. डगआउट मध्ये फक्त 90 आणि बाकीचे पहिली वॉर्निंग त्यानंतर पेनल्टी असेल. विदाऊट टी शर्ट जेवढे तेवढ्यांना खाली उतरवा. एकदा आयोजकांनी सांगितलेल्या निर्णयाचं पालन तुम्हाला करायचं आणि जे गाववाले असेल त्यांनी या स्टेजवरती भरपूर जागा आहे इथे येऊन बसा काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही टीमचे जे काही सपोर्टर्स आले असतील जे ग्रामस्थ असतील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. डगआउट मध्ये फक्त 90 प्लेयर असतील त्याच्या व्यतिरिक्त कोणताही एक्स्ट्रा प्लेयर नसेल. इथे मात्र बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार आलाय चौकार. सांगितलं होतं तुम्हाला येताना कॅश घेऊन यायची होती. जे संघ कॅश घेऊन येणार नाहीत
त्या संघाचा नंबर जर आला तर जीपे तुम्हाला दिला जाईल आणि तुम्हाला माहिती आहे ॲट ए टाइम जीपे होत नसतो, त्यामुळे बक्षीस समर्पणाच्या 2 दिवसानंतर तुम्हाला पैसे भेटले जातील. म्हणून येताना कॅश घेऊन या, तुम्हाला बक्षीस कॅश भेटेल. नाही तर जीपे केलं तर जीपे जेव्हा येईल तुम्हाला, जेव्हा लिमिट आमचं क्रॉस झालं असेल, जीपे येईल तेव्हा तुम्हाला जीपे पेमेंट भेटेल. तर चालत असेल तर जीपे करा, अन्यथा आपण एंट्री फी कॅश द्या. 48 जाबा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 जाबा धावफलकावरती आपण पाहताय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय तो नंदू आणि त्याच्या साथीनं अक्षय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला, चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट, जास्तचा बाहेर गेला आणि इथून वाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतं. तर 49 म्हणजे 49 जाबा या धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली मॅच. चला नेक्स्ट मॅच पोशीर आणि त्यांच्या विरोधामध्ये बेनगाव, दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. बेनगाव टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पोशीर टीमचे कर्णधार आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 50 धाबा अर्धशतक इथून कंप्लीट झालाय. इथे देखील फटका चांगला आहे, भरपूर हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतात. वेल जजमेंट पाहायला मिळालं आणि झेल इथून कॅरी झाला. फलंदाज अक्षयला इथून परतावं लागतं. या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा थोड्या वेळेला दिल्या जातील. आणि जरूर मायक्रोफोनवरून अर्थात माईकवरून त्यांच्या माध्यमातून शादाबाई नझे यांच्या स्पर्धेला अर्थात आमदारजी महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या ह्या चषकामध्ये आपण पाहतोय रेहानजी पाटे यांच्याकडून आपण पाहतो शुभेच्छा पाहणार आहोत. याच मैदानावरती पाहतोय ग्रामीण धमाका राजेशजी भोईर पुरस्कृत स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 11 मे ते 15 मे या दरम्यान याच मैदानावरती ग्रामीण धमाका तब्बल 48 संघांना घेऊन 1 लाख रुपये प्रथम क्रमांक असलेला पारितोषिक आपण पाहतोय. ही स्पर्धा या मैदानावरती येणारे 11 मे ते 15 मे या दरम्यान रंगली जाणार आहे. मित्रांनो, स्पर्धेचा पॅम्पलेट बॅनर प्रत्येक ग्रुपवरती आहे. जरूर या स्पर्धेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल
राजेश भोईर आणि परेश तरे यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. राजेश भोईर सर यांचा नंबर आहे 9850290911 या नंबरवरती कॉल करून आपण या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 11 मे ते 15 मेच्या ग्रामीण धमाकामध्ये प्रवेश मिळू शकता. चांगला बॉल इथून पाहायला मिळाला. गोलंदाज अनिकेत गोलंदाजीसाठी आलाय. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो अनिकेत. शेवटच्या षटकामध्ये धावफलक्यामध्ये आहेत त्या 51 धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. कमी गतीने टाकला होता ओरपी चेंडू समोरच्या दिशेनं फोर्स केल्या बॉलला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. रनआउटची संधी आणि ते मात्र रनआउट झाला फलंदाज. नजे या ठिकाणी कोलेकर तर जरूर आपण पाहतो समीरजी नजे अर्थात शादाबाई नजे यांचे मोठे बंधू समीरजी नजे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं व्यासपीठावरती करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शाकीबाई आपली या ठिकाणी वाट पाहतात. जरूर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहेत. शाहनवाज आणि शाकीबाई यांच्या नावाची येणारी काही स्पर्धा आपण पाहतो. पावसाळ्यामध्ये पावसाळी स्पर्धा जरूर त्यांच्या नावाची एक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा आपण पाहतो 11 ते 15 मे दरम्यान रंगली जाणार कर्जत तालुक्यामध्ये मला वाटतं एक शेवटची स्पर्धा असेल ती 11 ते 15 आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला प्रवेश पाहिजे राजेश भोईर सरांना आत्ताच संपर्क साधा. समीरजी नजे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सायकल असणारे आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी फ्रीज असणारे. तर जरूर प्रवेश फी 13,500 आहेत. एंट्री फी लिमिटेड एंट्री फी झालेल्या आहेत भरपूर. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी राजेश भोईर आणि परेशजी तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. याच मैदानामध्ये रंगला जाणार तो क्रिकेटचा महासंग्राम ग्रामीण धमाका 2025 चषक 11 मे ते 15 मे दरम्यान. या दरम्यान पाहतोय पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 53 धावफलक्यामध्ये 54चा टार्गेट आहे. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊया. पोशीर आणि त्यांच्या विरोधामध्ये वेनगाव या दोन टीम दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आणि नेक्स्ट इनिंगला जशी होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आवाज तुम्ही ऐकणार आहात संदीप गायकवाड सरांचा. चला जय हनुमान पोशीर संघ कॅप्टन जरूर आपण आयोजक खुरमजी नजे यांचे संपर्क साधायचे. त्यानंतर टॉस साठी यायचे. अकरा ते मे 7 मे ते 11 मे. अकरा मे ते 15 मे या कालावधीमध्ये असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे लॉट्स 7 तारखेला याच ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून घेतले जातील. त्यासाठी जर कोणाला प्रवेश हवा असेल तर राजेश भोईर यांच्याशी संपर्क जरूर आपण साधायचा आहे. भरपूर टीम त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहताय आपली नावं त्या ठिकाणी दिलेत. परंतु ॲडव्हान्स देखील आपण दिला तरच प्रवेश या ठिकाणी निश्चित केला जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. वेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पोशीर या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतो. या दोन्ही टीमचे कॅप्टन समीरजी नजे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. समीर नजे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातं.
या ठिकाणी टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस समीरजी नजे साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस. एकीकडे तुम्ही पाहता बेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पोशीर टीमचा कॉल. टेल इज अ कॉल. हेड. टॉस जिंकलाय तो बेनगाव टीमनं आपला डिसिजन. स्वर्गीय अरुण काका 11 बेनगाव या टीमनं टॉस जिंकलाय. आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग 5 ओव्हरची मॅच असेल. फिल्डिंग करण्याचा डिसिजन असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जितू कांबेरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक असेल. प्रत्येक गोलंदाजासाठी आपण पाहतो विकेट हॅट्रिकला 2000चं पारितोषिक या ठिकाणी असेल. चला बॅट्समॅन आपण बॉल चॉईस झाला असेल तर मैदानात लगेच प्रवेश करायचे. पहिल्या इनिंगला पाहिलं गेलं आपण मार्केवाडी बी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागले गेले ती 53. 54 धावांची गरज विजयासाठी असेल ती कोंदिवडे संघाला. 22 आपण पाहतो. त्यानंतर त्याच्या सोबत नवीन फलंदाज दत्ता ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन आला भूषण. भूषणला आपण या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं. 54 धावांचा लक्ष या ठिकाणी असेल. जिथे सौरभ सारखे खेळाडू आपण पाहतोय या संघामध्ये आहेत. जावेदभाई खोत आपण पाहतोय आपल्या मित्र परिवार सोबत. बबलू दादा नजे आणि जावेदभाई मोहम्मद तिवाले यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आपण पाहिलं गेलं आणि जावेदभाई यांचं आपण पाहतोय सहकारी नेहमीच सावलीसारखा पाठीमागे असतो तो गुड्डू या ठिकाणी उपस्थित आहे. स्ट्राईकला भावेश. जाऊया मैदानावरती 54 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक पहिला गोलंदाज 22 गोलंदाजी भूषण गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. अभित खोत आणि अफजल आपण व्यासपीठावरती यायचे. पहिला चेंडू उर्पी चेंडू होता गल्लीमध्ये. झेल जरूर या ठिकाणी मिस झालाय. ड्रॉप झालाय. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतो 22च्या खात्यामध्ये जमा होते. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होते आणि ओपनिंग झाले ओपन झाले धावसंख्येला एका या आकड्यावरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गल्लीमध्ये आपण पाहतोय झेल जरूर उडाला होता पण तिथे झेल ड्रॉप झाली. चेंडू आपण पाहतोय शतरक्षभर पोहोचू शकला नाहीये. कट केला चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. दणदण करत चेंडू जाऊन पोहोचलाय थर्डमॅन झोन मध्ये. 4 धावेसाठी आलाय अभेतरीन चौकार. आयोजन कसं सजविलं मैदान. नाईट क्रिकेट सामन्यांचं केलं या आयोजन. कसं सजविलं दामत गावाचं मैदान. सन्मान करतोय भाई इथं साऱ्या सामनावीराला. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर चौकाराला थर्डमॅन झोन मध्ये. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय कोंदोडे संघाकडून. पंचाच्या डाव्या साईड उजव्या साईडने गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड विकेट पॅडल केल्या. बराच काल चेंडू वायूमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का. सुरेश आपण पाहतो चेंडू उचलणार फेकणार
या दरम्यान 2 धावा आपण पाहिल्या गेल्या, 2 धावेने धावसंख्या स्कोर करत जाऊन पोहोचली 7 आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. संघासाठी 2 धावा वाचवताना दिसला क्षेत्ररक्षक. जोरदार जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. अपील पाहिलं गेलं, जोरदार अपील या ठिकाणी. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं, जोरदार अपील जरूर करण्यात आले. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण दोन्ही पंच तटस्थ आपण पाहतो राजेश भोईर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय हरीश करले. शोएबजी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शोएबजी डोंगरे सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चांगला चेंडू, ब्रह्मास्त्राचा मारा, यॉर्कलँड चेंडू आपण पाहिलं गेला. भूषणचा 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. शोएबजी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. या शोएब सर आपण मैदानात आला, मैदानाची शोभा वाढवली. आता शोएब डोंगरे सर आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. फुल लेनचा चेंडू, इथे फ्लाईट होता चेंडू, पॅडवरती जरूर आदळला. पंचांनी पकडलं गेलं पायचीत आणि ठरला लेग बिफोरचा विकेट. झटका दिला गेलाय कोंडुडे संघाला. चेंडू 46 धावा, 11+ धावसंख्येने आपण पाहतोय. या ठिकाणी धाव बनवावे लागतील आता प्रत्येक षटकामध्ये. पोशीर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. पोशीर टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. गोलंदाज तयार. दुसरा षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय. स्लो वार होता चेंडू आपण या ठिकाणी दत्तासाठी आज पहिला चेंडू पाहिला गेला. सोवर टाकला डॉट चेंडू आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नंदू अफलातून कामगिरी करतोय. चांगलं कमबॅक पाहिलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना संघासाठी चांगली कामगिरी करत असताना पाहतो नंदू. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो अफलातून गोलंदाजी. सालिमला मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं आपण, आयवा झेल पकडली होती, कूलर भेटला होता. आजचे बर्थडे बॉय तर विकेट हॅट्रिकसाठी दोस्ती ग्रुप कडून 2000चं पारितोषिक असेल. अश्विन सर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचे मनापासून व्यासपीठावरती जितू कांबेर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार 3 चेंडू निर्धाव केले असताना अफलातून गोलंदाजी नंदूची
3 डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलेत. गोलंदाज या पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. टॅप केल्या चेंडूला लॉंग ऑन 2 मध्ये शतरक्षक परत पोहोचणार. त्या दरम्यान सिंगल घेतली जाते आणि सिंगलने आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डॉट चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली कामगिरी पाहिली गेली. पहिले 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा एकदा 5वा चेंडू डॉट. नंदू पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आला आहे. अफलातून कामगिरी करतो. 54 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पहिल्या षटकात आपण पाहिल्या होत्या 8 होत्या आणि इथे आत्तापर्यंत 5 चेंडू 1 धाव खर्च केले. धावसंख्या 9 या आकड्यावरती. चांगला चेंडू, जोरदार अपील जरूर करण्यात आली. 9 धावा 12 चेंडू मध्ये पाहिल्या गेल्या. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 45 धावांची गरज. म्हणजे प्रति षटक आता 15 धावांची गरज आहे. 3 षटक 45 धावांची गरज. डीजे साहिल तयार आहेत का? व्यासपीठावरती योगेश दुले या आपण व्यासपीठावरती यायचं. आपण अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मार्केवाडी, आरवण, कोंडिवडे, पोशीर, नेरल, पाशणे अनेक संघाचे मान्यवर आपण पाहतो. संघाचे मान्यवर या ठिकाणी आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 12 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 9. येणारे 18 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाज सज्ज भूषण. वैयक्तिक दुसरा आपण पाहिलं दत्ताच्या बॅटमधून चेंडू निघाली. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये शतरक्षक आहे. एक धाव आपण पाहतोय या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 54 धावांचं लक्ष गाठायचं. अजूनही 44 धावांची गरज आहे. 17 चेंडू मध्ये या 44 धावा. मार्केवाडी टीमचे जे पाठीराखे असतील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि त्यानंतर कोंदिवडे टीमचे सर्वांना विनंती आहे की सादाबाई यांच्याकडून खऱ्या अर्थाने विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. भूषण तयार होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते. पहिला चेंडू सुरेख होता. सिंगल जरूर आली. धावसंख्या 10. 44 धावांची गरज आहे. इथे एक्स्ट्रा ब्लास्ट चेंडू फ्लिक केला. चेंडूला बिरकावला सीमा रेषे पलीकडे. रन्स मिळतीचा इथे आला A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. फलंदाज जाफलातून कामगिरी. सुप दिशी चेंडू फेकला गेला. षटकारासाठी धावसंख्या स्कोर काढा 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतो लेफ्ट चेंडू होता. डॉट चेंडू आपण धरून पाहायला गेलाय.
षटकारांनी चौकाराची बोलभाषा बोलावी लागेल तर धावसंख्या बनवायची आहेत, कारण प्रति षटक इथून आपण पाहतोय 17 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. पुन्हा एकदा सौरभच्या बॅटमधून चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला सौरभ ब्रँड चौकार. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती 54 धावांची गरज आहे. अजूनही 34 धावा बनवाव्या लागतील. तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे, म्हणजे 14 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका पंच, त्यांना एक सक्त ताकीद द्या, अन्यथा आपण पाहतो आपला इशारा. इथे नितेश तरे जे स्कोरर आहे त्याही टाइम इथे काउंट केलाय. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. पाच चेंडू झालेत, शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दांडी गुल, फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. धावांची गरज, प्रतिषटक 17 धावांची गरज. आत्तावत मार्केवाडी या संघाने अफलातून गोलंदाजी केली, बांधून ठेवल्या कोणत्या प्रकारचा आपण पाहतो, मोठे फटके मारून देत नाहीये. आणि इथे येणारे 12 चेंडू 34 धावा. चौथं षटक घेऊन आला अक्षय. घ्या. चौथं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी, उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो. वन बाउंड चेंडू उचलला जातोय. एक धाव या ठिकाणी घेतला जाईल. एका धावेने आपण पाहतो उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा पटकाव्या लागतील.
हलक्यात ग्लास करता प्रयत्न आपण पाहतो पॅड वरती चेंडू हाताला फलंदाज बाद लेग बुफर LBW ची अपील या ठिकाणी पंचाने उचलली फलंदाज बाद झटका दिला गेलाय तो आपण पाहतोय कोंडुडे संघाला आणि आज कुरंबाईंनी सांगितलं योगेश का येणारी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला आपण पाहतो 13 बाईक आणि जर 13 बाईकची स्पर्धा आपण पाहतोय या पावसाळ्यानंतर आपण पाहतो 13 बाईकची स्पर्धा या दामतच्या ग्राउंड होत होईल शादाबाई फरानबाई आणि कुरंबाई आणि योगेश जरूर आपण पाहिलं गेलं शादाबाई कुरंबाई आणि फरानबाई काही करू शकतात 13 बाईकची स्पर्धा आपण पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण पाहिल्या गेल्या 6 स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या या मैदानावरती सक्सेसफुल झाल्या रजनीच्या या वर्षी पण येणारे जे संघ आहेत तसं होतं मार्केवाडी संघ जसं फिक्स असतो आपल्याकडे असे काही संघ आहेत जे फिक्स आहेत त्या संघासाठी सुवर्ण संधी असेल कुरंबा यांच्या वतीने जे आत्तापर्यंत दामतच्या मैदानावरती जे संघ या ठिकाणी पूर्णपणे खेळलेत ते संघ आपण पाहतोय फिक्स असतील या मैदानावरती शिवसैनिक सच्चा हाय कट्टर बाळासाहेबांचा हॅलो शिलेदार जबरदस्त पाहतो चांगली गोलंदाजी मार्केवाडी संघाकडून आपण या ठिकाणी पाहतोय इथे शॉर्ट पिच चेंडू आहे भिरकावला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चुकीने आणखीन एक झटका दिला जातो आहे विजयाचे दरवाजे बंद करणारा विकेट आहे का इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मार्केवाडी संघाकडून सूरज कोंडिलकर जीवन कोंडिलकर मंदार राणे विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे आपलं मनापासून हार्दिक स्वागत व्यासपीठावरती शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू पाहिला गेला डॉट चेंडू आला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी एकतीस धावेची गरज आहे 6 चेंडू आणि 31 धावेची गरज शेवटचा अंतिम षटक विराज त्याच्यावरती खऱ्या अर्थाने सर्वांचं लक्ष आहे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज खूप मोठं लक्ष गाठावे लागेल
प्रति चेंडू षटकाराची गरज आहे. पहिल्या 5 चेंडूती 5 षटकार येणार का? गोलंदाज तयार विराज. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी. भूषण होतं त्या ठिकाणी. 2 धावा या दरम्यान घेण्यात आल्यात. येणारे 5 चेंडू आता विजयासाठी आपण पाहतो 29 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू आउट ऑफ पार्क पाठवावं लागेल. कोंदिवडे संघ सौरभ खेळत असं वाटलं होतं काहीतरी सौरभ चमत्कार घडवेल. इथे चांगला फटका. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे सांगत असताना फलंदाजाने लगावलाय एक बेफांट फटका. 7 धावेसाठी षटकार. अजून आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावेची गरज आहे. आम्ही पाहिलं होतं कोल्हाऱ्याच्या मैदानावरती त्या धावा आपण पाहिल्या होत्या वसूल झाल्या होत्या. SBCC उमरोली संघाने ओपन लॉट्समध्ये धावा बनवल्या होत्या दौलीपाडा संघाच्या विरोधात. इथे आपण पाहतो सरळ रेषेत गेला डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर आलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. अफलातून कामगिरी मार्केवाडी संघाकडून. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारे चेंडू या ठिकाणी फेकले जातात. विराज जरूर षटकार खायला लाभत. त्यात कमबॅक करत असताना प्रत्येक चेंडूवरती ताबा ठेवत असताना चांगली गोलंदाजी करतोय तो मैदानावरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नाही दादा टेन्शन घेऊ नका. पंच विकेट देणारच नाही ना. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होते. इथे परफेक्ट विकेट. ब्रह्मास्त्राचा मारा. ब्लॉकआउट टाकलेला चेंडू. फलंदाज या ठिकाणी झाला त्रिफलाचीत.